राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. एका उमेदवाराने 45 कोटी रुपये खर्च केले असं ऐकिवात आहे, एकाने 35 कोटी केले असं ऐकिवात आहे. मी आपला 10-12 कोटीपर्यंत मर्यादित राहिलो, पण निवडून आलो. आमदार सोळंकींकडून निवडणूक खर्चाची कबुली, निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण, उद्या कोल्हापूर कोर्ट देणार निकाल. तर पोलीस दल इतकं असक्षम आहे का? कोरटकर गायब असल्याने इंद्रजित सावंतांकडून सवाल उपस्थित. खोक्याच्या प्रकरणात सुरेश धसांनाही सहआरोपी करा, आरोप करायचा काही उरलं नाही म्हणून कुटुंबापर्यंत घसरले. धनंजय मुंडेंचे बंधू अजय मुंडेंचा धसांवरती निशाणा. विधानसभेत धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवरून भाजप आमदारांचा सवाल. रात्री 10 पासून सकाळी 6 पर्यंत भोंगे बंद ठेवले पाहिजेत. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कारवाई, मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्पष्ट. अर्थसंकल्पात भाजपाच्या मंत्र्यांच्या विभागाला सर्वाधिक निधी, राष्ट्रवादी दुसऱ्या तर शिंदेची शिवसेना तिसऱ्या स्थानावर. अर्थसंकल्पातील निधी वाटपात समतोल नसल्यामुळे महायुतीत धुसफूस वाढण्याची शक्यता. पुण्यात 35 कोटींच्या 100 शववाहिन्या 3 महिन्यांपासून धूळ खात पडून, तर दौंड नगरपालिकेकडे शववाहिनी नसल्यामुळे स्थानिकांना मोजावे लागतायत पैसे. 2 शववाहिन्या मिळाव्यात, नागरिकांची मागणी. आयुर्वेदिक उपचार केंद्रांवरील महिलांचे व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग करणाऱ्या टोळीला बेड्या. पुण्यातील धनकवडी भागात घटना, 3 जणांना अटक. पिंपरी चिंचवडमधील डी.वाय. पाटील महाविद्यालय बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल. तपासणीमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली नाही, ईमेल पाठवण्याचा शोध सुरू. कोपरगावच्या दिशेने जाताना भरधाव स्कॉर्पिओ दुकानात घुसली. दुर्घटनेत 3 ते 4 जण जखमी. तर संभाजीनगरमध्ये ड्रायव्हर नसताना एक कार रिव्हर्स धावली. रिव्हर्स कार थेट मेडिकलमध्ये घुसली. आणि पाकिस्तानात रेल्वेचं अपहरण, 100 प्रवाशांना ठेवलं ओलीस, 6 सुरक्षा कर्मचाऱ्यांना केलं ठार. बलुचिस्तानमधील लिबरेशन आर्मीकडून अपहरण.